9 ऑगस्ट 1942 हा फक्त एक कॅलेंडरचा एक दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने एक निर्णायक उडण घेतला. एका बाजूला ब्रिटिश साम्राज्याची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला हातात शस्त्र नसलेला पण स्वातंत्र्याची आग हृदयात घेऊन उभा असलेला भारत. आणि एक आवाज घुमला, करेंगे या मरेंगे. हा आवाज होता भारत छोडो आंदोलनाचा. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिशांना भारत सोडण्याचा एक स्पष्ट संदेश दिला. महात्मा गांधीजींनी ते एक कानमंत्र दिलेला होता, डू ऑर डाय, करो या मरो. आणि दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्टला ब्रिटिश सरकारने गांधीजीसह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. कारण ब्रिटिशांना एक गोष्ट कळली नव्हती, नेत्यांना कैद करता येतं पण विचारांना कैद करता येत नाही. नेते तुरुंगात गेले पण आंदोलन थांबलं नाही. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सामान्य नागरिक पुढे आले, महिलांनी सहभाग घेतला आणि संपूर्ण देशाच्या मनात एकच भावना होती, आता भारत स्वतंत्र झाल्याशिवाय थांबायचे नाही. आपण आज ज्या स्वातंत्र्याचा श्वास घेतो त्यामागे असंख्य लोकांचे आयुष्य जळालंय. कुणी तुरुंगवास सहन केलं, कुणी लाट्या खाल्ल्या, कुणी गोळ्या झेलल्या आणि कुणी आपल्या कुटुंबाच्या, आपल्या भविष्याचा, आपल्या आयुष्याचा विचार न करता देशासाठी स्वतःला समर्पित केलं. त्यांच्याकडे आजसारखं सुविधा नव्हत्या, ना सोशल मीडिया होतं, ना इंटरनेट होतं, ना आधुनिक साधनं होती. पण त्यांच्याकडे मात्र एक गोष्ट नक्की होती, देश स्वातंत्र्यासाठी करण्याची अटळ इच्छा. आणि म्हणूनच आपण स्वतंत्र भारतात उभे आहोत. पण आज एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, त्या स्वातंत्र्याचा आपण काय उपयोग करतोय? आपल्याला आपल्या देशासाठी तुरुंगात जायची गरज नाही, आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची पण गरज नाही. आजची लढाई वेगळी आहे. आजची लढाई अशिक्षणाविरुद्ध आहे, भ्रष्टाचार विरुद्ध आहे, अंधश्रद्धेविरुद्ध आहे आणि स्वतःच्या कमतरतेविरुद्ध आहे. कारण देश बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलण्याची हिंमत दाखवायला हवी. 9 ऑगस्ट आपल्याला फक्त इतिहास आठवून देत नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं आयुष्य दिलं, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण आज काय करतोय? म्हणून आज या क्रांती दिनी फक्त स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करू नका, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवूयात, प्रामाणिकपणे काम करूयात, शिकूयात, प्रश्न विचारूयात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूयात आणि आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपल्या वाटेचं योगदान देऊयात. कारण क्रांती फक्त इतिहासात घडत नाही, क्रांती आपल्या विचारांमध्येही घडली पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी. जय हिंद, वंदे मातरम.